आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात आणि घडणाऱ्या या प्रत्येक घटनांना आपला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया प्रत्येक वेळी सारखी नसते। प्रत्येक वेळी आणि नेहमी आपण एक वेगळी प्रतिक्रिया वेगळ्या घटनेला देत असतो। माय डियर फ्रेंड्स, many things happen, many events happen in our surrounding, and every time we give a different response to these all things and events occurring around us. And why it is possible? Do the stone give response to the things happening around it? खूप जोरात भांडण चाललंय आणि त्यावेळेला कुठला तर दगड मध्ये पडलाय भांडणामध्ये आणि तो म्हणाला का बस आता भांडण थांबवा, शांत रहा, असा म्हणतो का? नाही म्हणत बेटा। किंवा तुम्ही दगडाला कितीही जोरात रागवला तर तो दचकून उठला का? नाही बेटा। किंवा त्याच्यावर काही परिणाम झाला का? नाही। तर सजीवांचं असं एक स्पेशल फीचर आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षण आहे की ज्या लक्षणाच्या माध्यमातून सजीव आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। आणि याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारची एक क्षमता आहे की जेणेकरून आपण हे सगळं करू शकतो। आपल्याला पोळलं, आपण चटकन हात वापस घेतो, हाताला पोळला असेल तर का आपण तिथंच ठेवतो, बघूया थोडा वेळ काय होते म्हणून? नाही ठेवत बेटा। किंवा चालताना रस्त्याने चालत असताना आपल्याला ठेच लागली समजा, ठीक आहे, त्यावेळेला आपण म्हणतो का अरे वा किती छान? नाही ना। त्या वेळेला आपली रिस्पॉन्सेस, प्रतिक्रिया जी आहे, प्रतिसाद जो आहे तो वेगळा वेगळा आहे। तो वेगळा नेमका कशामुळे आहे ते आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे मित्रांनो। याच बरोबर माणसाला माणसासारखीच लेकरं होतात, बरोबर आहे ना? ओके, माणसाला माणसासारखीच लेकरं होतात। त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? अशी कुठली प्रोसेस आहे, असं कुठलं कॅरेक्टर आहे की ज्या कॅरेक्टरमुळे जनावरांची वासरं ही जनावरांच्या सारखी, माणसांची लेकरं ही माणसांच्या सारखी जन्माला येतात। या सगळ्या प्रोसेस, सगळ्या या कॅरेक्टरिस्टिक्सचा आपल्याला अभ्यास या लेक्चरमध्ये करायचा आहे। सो माय डिअर फ्रेंड्स, यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल MG सायन्स सिम्प्लिफाईड। सगळ्यांना मनापासून नमस्कार। तुम्हा सगळ्यांचं MG सायन्स सिम्प्लिफाईड या माझ्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि स्वागत सुद्धा। मित्रांनो, in the last lecture we have completed few characteristics of living organism, like the body of living organism is made up of the cell, we call it as a cellular structure. Then the growth of living organism occurs, as well as next feature or characteristic is the nutrition, which is responsible for the growth. After nutrition, the next feature we have completed, that is respiration as well as excretion. And today we are going to learn about the next part. If you are new on the channel, then do subscribe my channel बेटा। आपण जर या चॅनल वरती आज नवीन असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। वर्षभर तुम्हाला तुमच्या वर्गाचं मोफत मार्गदर्शन या ठिकाणी घडून येणार आहे आणि त्या प्रत्येक लेक्चरचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावेत याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सो लेट अस हॅव द नेक्स्ट टायटल अँड नेक्स्ट हेडिंग्स, द सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई अँड मूवमेंट। So my dear friends, on the board there is the heading the living world, second chapter from our syllabus. The very important bit is characteristics of living organisms and the sixth characteristics, because we have completed total 5 characteristics in the earlier lectures. The links are given in the description box. If you wish to check those videos which already have completed, then please go to the description box and select the link and you can watch the video. Okay beta? And now today we are going to learn about the next characteristic of living organism, that is responsiveness to stimuli and movement. चेतना, क्षमता व हालचाल हे आपलं आजचं अभ्यासण्यासाठीचं बीट आहे किंवा सजीवांचं लक्षण आहे। या अगोदर एकूण 5 लक्षणांचा अभ्यास आपण केला मित्रांनो, ज्याच्यामध्ये सजीवांची पेशीमय रचना, सजीव कुठला का असत नाही, त्याचं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे। प्रत्येक सजीवाची वाढ घडून येत असते,
त्यानंतर वाढ घडून येण्यासाठी पोषणाची गरज असते, त्याच्यानंतर श्वसन हे सजीवांचे एक लक्षण आहे, उत्सर्जन हे सुद्धा सजीवांचे एक लक्षण आहे. प्रत्येकाचे डिटेल्स आपले बघून झालेले आहेत मित्रांनो, बरोबर आहे ना. आय होप यू आर सॅटिस्फाय ऑन इट. तुम्ही समाधान असाल त्याच्यावरती अशी मी अपेक्षा करतोय. आणि आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. नाव यू कॉल इट एज स्टिम्युली और स्टिम्युलाई, डझंट मॅटर, स्पेलिंग इज इम्पॉर्टंट. ओके बेटा. चेतना क्षमता व हालचाल याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. लक्षात येते. तुम्ही जो प्रतिसाद देताय, दिवसेंदिवस तुमचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे आणि याच्यामुळे नक्कीच मलाही खूप आनंद होतोय. आणि आपला नेहमीप्रमाणे तुम्ही केलेल्या अभ्यासाचे जे काही स्क्रीनशॉट आहेत किंवा फोटोज आहेत, तर तुमचा इंटरेस्ट आणखीन वाढावा याच्यासाठी आपण तो उपक्रम सुरू केला मित्रांनो. आणि त्यामुळं या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला नेहमीप्रमाणे ते तुमचे अभ्यास केलेले फोटोज बघायला मिळणार आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि एवढंच नाही, आता या लेक्चरमध्ये ऍड केलेले ते फोटोज लाईफ टाईम जोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल जिवंत असणार आहे, जोपर्यंत त्याच्यावरचे व्हिडिओ जिवंत असणार आहेत, तोपर्यंत लाईफ टाईम तुमच्या नोट्स त्याच्यामध्ये अपडेट राहणार आहेत. ओके बेटा. तर अभ्यास करायला विसरू नका, नोट्सचे फोटो पाठवायला विसरू नका. ठीक आहे. आता जाऊया अभ्यासाच्या भागाकडे बेटा. काय सांगायला पहा, रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युली अँड मुवमेंट. बेटा, सर्वच घटनांना आपण सारखाच प्रतिसाद देत असतो का? द थिंग्स अकर इन आवर सराउंडिंग, डू वी गिव्ह द सेम रिस्पॉन्स ऑल टाइम? मम्मा किंवा पप्पा आपल्याला रागावले त्यावेळेला आपण हे करतो काय, हसतो काय दात काढून? नाही बेटा, त्यावेळेला रिस्पॉन्स वेगळा असतो. घरामध्ये काहीतरी विनोद झाला, जोक झाला आपल्या भाषेमध्ये, तर त्यावेळेला आपण काय करतो? असे थांबतो का? जोक झाला काय, विनोद झाला, हा आपला रिस्पॉन्स असतो? नाही बेटा, प्रत्येक वेळेला नीट बसा रे असं म्हटल्याबरोबर दचकून तुम्ही नीट बसता, बरोबर आहे की नाही? तर ह्या प्रत्येक वेळेला तुमचा प्रतिसाद वेगळा वेगळा आहे मित्रांनो. आनंद असेल त्यावेळेला तुमचा मूड वेगळा असतो, दुःख असेल त्यावेळेला तुमचा मूड वेगळा असतो, नाराज असताना तुमचा मूड वेगळाच असतो, बरोबर आहे ना? किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे वेगळे असतात, बरोबर आहे? किंवा तुम्हाला समजा कोणीतरी मागणं पिन टोचवली, आई ग नाही, त्यावेळेला तुमचा रिस्पॉन्स वेगवेगळा असणार आहे बेटा. ऑल टाइम युअर रिस्पॉन्सेस आर डिफरंट बेटा, ऑल टाइम युअर रिस्पॉन्सेस आर डिफरंट. ठीक आहे ना? प्रत्येक वेळा तुम्ही एकच प्रकारचा प्रतिसाद देत नाही. आणि मग आपल्या सभोवताली घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. यालाच आपण चेतना क्षमता असे म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? चेतना क्षमता असे म्हणतो. द ॲबिलिटी टू गिव्ह द रिस्पॉन्स, ability to give different responses to the things happening around us is called as the responsiveness to stimuli. Take down the definition बेटा. पहा मित्रांनो, या ठिकाणी बोर्डावरती दोन्ही माध्यमाच्या व्याख्या आहेत. व्यवस्थित लिहून घ्या, मुद्दे नोंदवत चला, नोट्स अपडेट करत चला. ठीक आहे ना? बरेच विद्यार्थी मला हा प्रश्न विचारत होते की सर नोट्स म्हणजे नेमकं काय करायचंय? अरे बाबा, जे मी तुला इथे शिकवतोय ना, बोर्डवरती जे जे मुद्दे, जे जे पॉइंट मी एक्सप्लेन करतोय नोंदवलेले असतात, ते सगळेच्या सगळे तुझ्या वहीमध्ये असायला पाहिजेत बेटा. हे सगळ्या गोष्टी तुझ्या नोटबुकमध्ये असल्या पाहिजेत. आणि जेणेकरून काय होईल की नंतर कधीतरी अभ्यास करत असताना, टेक्स्ट बुक म्हणजे पुस्तक, पाठ्यपुस्तक वाचन करत असताना कुठं जर अडचण वाटली आणि ही जर वही उघडून बघितली, तर त्यावेळेला काय होईल? साक्षात गवळी सर समोर दिसतील ना शिकवत असतानाचे. ठीक आहे ना? म्हणजे त्याही वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट होईल, म्हणजे फायदा होईल. त्याच्यासाठी आठवणीने सगळ्या गोष्टी नोंदवत चला बेटा. ॲबिलिटी टू गिव्ह डिफरंट रिस्पॉन्सेस टू द थिंग्स हॅपनिंग अराउंड अस इज कॉल्ड ॲज द रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाई ऑर स्टिम्युली. आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेला, विविध घटनांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. यालाच आपण चेतना क्षमता असे म्हणत असतो बेटा. अरे बाबांनो, याच्यामध्ये फार कठीण असं काही नाही. मूळ मुद्दा समजून घ्या तुम्ही. साधं तुम्ही सपोज यू आर सीटेड इन युअर क्लास. समजा इमॅजिन करा, कल्पना करा, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये बसलेला आहात आणि तुम्ही तुमच्या एका क्लोज फ्रेंडला, तुमचा पेन संपलाय आहे ना, पेन मधली शाई संपली, पेन कसा संपेल? तर तुमचा, आपण म्हणतो तसं, समजा तुमच्या पेनची शाई संपली अँड इफ यू डिमांड पेन टू युअर फ्रेंड बेटा, तुम्ही तुमच्या मित्राला पेन मागितला आणि त्यावेळेला त्याच्याकडे असून सुद्धा त्यांनी नाही दिला, आपला रिस्पॉन्स काय असेल? बघून घेतो नेक्स्ट टाइम. बरोबर आहे ना?
म्हणजे त्या घटनेला सुद्धा आपण रिस्पॉन्स दिला आहे ना. आपल्याला शिक्षकांनी तसं पनिशमेंट बंद झाली, पण समजा शिक्षक किंवा पॅरेंट्सने आपल्याला जोरात कानाखाली एक वाजवली, आपला रिस्पॉन्स काय असेल? ठीक आहे ना बेटा. म्हणजे प्रत्येक घडणाऱ्या घटनेला असा रिस्पॉन्स आपण देत असतो. आणि तेच तुम्ही दगडाला एक वाजवून दिलं तर दगड काय रडल? दगड नाराज होईल? नाही बेटा. ठीक आहे ना. निर्जीव वस्तू अशा प्रकारे घटनांना प्रतिसाद देत, त्याच्यावर पाऊस पडू द्या, त्याच्यावरती ऊन पडू द्या, त्याला थंडी वाजू द्या, कसलाही रिस्पॉन्स ते देऊ शकत नाही, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा सेन्स होत नाही. ते नॉन सेन्स असतात. लक्षात येते की नाही? मग आपण नॉन सेन्स आहोत का? नाही. आपल्याला तर सेन्स होतो बाबा, प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्याला होते, आणि नुसत्या जाणीवेपर्यंत आपण टिकून राहत नाही, थांबून राहत नाही, त्याला आपण प्रतिसाद देत असतो. कोणी आपल्याला अरे म्हणलं की आपण का रे, बरोबर आहे ना? त्यांना अरे म्हणलं की आपण इकडून का रे म्हणत असतो. सो दिस इज ऑल्सो रिस्पॉन्स गिव्हन टू द स्टिम्युलस बेटा. अँड दिस टोटल एबिलिटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू गिव्ह द रिस्पॉन्स टू द कंडिशन्स अँड डिफरंट थिंग्स हॅपनिंग अराउंड अस, दॅट इज कॉल्ड ॲज द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. ओके बेटा. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन शब्द आहेत जे की तुमच्यासाठी नवीन आहेत. एक आहे ते म्हणजे स्टिम्युली आणि दुसरा आहे रिस्पॉन्सिव्हनेस. ठीक आहे. मग याचे मूळ शब्द आपण घेऊया आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करूया. सो व्हॉट इज कॉल्ड एज स्टिम्युलस? दोन पद्धती किंवा दोन प्रोसेस आहेत. एक आहे स्टिम्युलस, एक आहे स्टिम्युलस. स्टिम्युलस या शब्दाला आपण मराठीमध्ये म्हणतो चेतना. काय म्हणतो बेटा? चेतना. स्टिम्युलस. ठीक आहे. म्हणजे जाणीव होणे, सांगणार एक्सप्लेन करणार आहे. आणि दुसरा जो शब्द आहे या ठिकाणी, त्या दुसऱ्या शब्दाकडे पण आपण जाऊया. द सेकंड वर्ड हिअर इज दॅट इज रिस्पॉन्सिव्हनेस. द बेसिक वर्ड इज रिस्पॉन्स. कशाला म्हणायचं रिस्पॉन्स? रिस्पॉन्स. कशाला म्हणायचं रिस्पॉन्स? मराठीमध्ये त्याला आपण प्रतिसाद असे म्हणतो बेटा. काय म्हणतो? प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया, रिॲक्शन आहे की नाही? रिॲक्शन म्हणतो त्याला आपण. लक्ष द्या बे, एखादी घटना घडल्यानंतर लगे आपण रिॲक्ट होत असतो किंवा हे काय आहे? दिस ऑल आर रिस्पॉन्सेस बेटा. हे सगळे रिस्पॉन्सेस आहेत. लक्षात घ्या. स्टिम्युलस म्हणजे काय रे बाबा? बसल्या बसल्या, बरोबर आहे की नाही, बसल्या बसल्या मागणं आपल्याला कोणीतरी काहीतरी टोचवलं. ठीक आहे बेटा. आपला रिस्पॉन्स काय असेल? पद्धतशीर आपल्या उजव्या हातामध्ये जितकी ताकद आहे तितक्यानं खाडकन मागच्याला वाजवणार आपण. बरोबर आहे बेटा. मागचा पुढचा विचार काय करत बसणार का? नाही. आता तो फ्रेंड असेल तर एकदा सांगून बघू, क्लोज फ्रेंड असेल अजून एकदा सांगून बघू, ऐकच ना गेल्यानंतर मग हायच मग आपला हत्यार तयार. बरोबर आहे की नाही? कम बॅक बेटा. एव्हरीथिंग दॅट हॅपन्स अराउंड अस इज कॉल्ड एज स्टिम्युलस बेटा. लक्ष द्या रे. आपल्या समोर गुलाबजामुन दिसले की लगेच आपल्या पोटातला राक्षस जागा होणे, जिलेबी दिसली लगेच आपल्या पोटातला राक्षस जागा होणे. होईना झाल्या जागा? बर. आंबट गोड चिंच दिसली लगेच तोंडाला पाणी येणे. मँगो, आंबा दिसला, आंब्याची कैरी दिसली आहे की नाही? आंब्याची कैरीन माझा दोस्त गैरी आहे की नाही बे? लक्ष द्या. तर आंब्याची कैरी आपल्याला दिसली बेटा, त्यावेळेला आपल्या तोंडाला पाणी येतं बेटा. म्हणजे काय आहे? आपल्या सभोवताली घडणाऱ्या सगळ्या घटना आपल्याला उद्दीपित करत असतात, इन्स्पायर करत असतात. म्हणजेच आपल्याला काय करत असतात? त्या स्टिम्युलेट करत असतात बेटा. मग स्टिम्युलस म्हणजे काय? एव्हरीथिंग, नोट इट डाऊन, everything that happens around us, that happens around us, आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच काय तर चेतना होय बेटा. ठीक आहे ना? आपल्या सभोवताली घडणारी कोणतीही घटना म्हणजे चेतना होय. मराठीमध्ये व्यवस्थित ऐकून लिहा बेटा. आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक घटना, काही असेल मग ते कोणताही प्रसंग असेल, रस्त्याने जाताना ट्रॅफिकमध्ये आपल्याला ट्रॅफिक हवालदार मामा शिट्टी वाजवत असताना दिसला, आपण लगेच दचकून तिकडे बघतो. बरोबर आहे? पोलीस गाडीचा आवाज आला, अरे बापरे. अँब्युलन्सचा आवाज आला, अरे बापरे, कोरोना पेशंट, जाने दो. बरोबर आहे की नाही बेटा? या प्रत्येक वेळेला आपल्याकडून एक ऍक्शन घडत असते बेटा. त्या ऍक्शनला आपण रिस्पॉन्स म्हणायचं. अँब्युलन्सचा आवाज स्टिम्युलस, आपण बाजूला सरकलो रिस्पॉन्स. ठीक आहे बेटा. पोटामध्ये भूक लागली स्टिम्युलस, आपण पट्टा जेवण करून घेतलो रिस्पॉन्स. लक्षात येते की नाही? तिकडं चिंच दिसली, आंब्याची कैरी दिसली, हा स्टिम्युलस. आणि तोंडाला पाणी आलं, रिस्पॉन्स. तोंडाला पाणी आलं, रिस्पॉन्स. लक्षामध्ये येते बेटा ना? म्हणजे आता दोन्ही गोष्टी कळतंय. मग रिस्पॉन्स हे काय? इट इज ए रिप्लाय. इट इज अ रिप्लाय or it is a reaction.
इट इज ए रिएक्शन. रिप्लाय म्हणा किंवा रिएक्शन म्हणा बेटा. इट इज अ रिप्लाय ऑर रिएक्शन गिवन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे ना. हे तर का डेट देतात का मग? नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट is a reply or a reaction given by living organisms according to the stimulus. यातला हा शब्द खूप महत्वाचा बेटा. काय? according to the stimulus. according to the stimulus बेटा. ठीक आहे ना. बरोबर आहे. म्हणजे सभोवताली जी काही घटना घडली म्हणजे चेतनेला अनुरूप ज्या वेळेला आपण सभोवताली घडणाऱ्या घटनेनुसार सजीवाने प्रत्युत्तराच्या स्वरूपात केलेली हालचाल. प्रत्युत्तर कळतंय ना. प्रत्युत्तराच्या स्वरूपात केलेली हालचाल. प्रत्युत्तराच्या स्वरूपात केलेली हालचाल. केलेली हालचाल बेटा. ह्याला आपण काय म्हणायचं? प्रतिसाद म्हणायचं. ठीक आहे ना. प्रत्युत्तराच्या स्वरूपात केलेली हालचाल. आरेला का रे, आहोला का हो, इकडे या हो, आलो हो, बसा हो, बसलो हो. ठीक आहे ना. म्हणजे हे कसं चालू असते बघा ना. आपल्या जीवनामधली प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मध्ये चालत असते. लक्षात येते का नाही? आपल्याला सुद्धा घरी बघा कधी कधी काय करतात, जाबे एवढं दुकानला सामान घेऊन ये आणि तुम्ही लगेच म्हणणार मग मला काय, जा तुला एक 5 रुपयाचं चॉकलेट घेऊन ये डेअरी मिल्कचं. आहे की नाही? मग डेअरी मिल्क हे काय झालं आपल्यासाठी? स्टिम्युलस. आणि डेअरी मिल्क मिळणार आहे म्हणून आपण दुकानला जाऊन येणं हा काय झाला? रिस्पॉन्स झाला बेटा. मला वाटतं याच्यापेक्षा सोपं उदाहरण काय नाही. समजा दुधाचं पातेलं गॅस स्टोव्हवरती ठेवलेलं आहे आणि जाता जाता गाणं म्हणत बोंबलत घरात फिरायला लागलोय आपण, चुकून आपला त्याला धक्का लागला, चटकन आई ग पटकन बाजूला हात घेतो बेटा. बरोबर आहे. म्हणजे पोळणे हा काय झाला? स्टिम्युलस झाला बेटा. आणि हा झटकन बाजूला काढून घेणे हा काय झाला? रिस्पॉन्स झाला. अंडरस्टँड बेटा? ओके ठीक आहे ना. आय होप यू कॅन अंडरस्टँड. लक्षामध्ये येत असेलच तुमच्या. वी क्लोज आवर आईज. याचे खूप एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील बेटा. वी क्लोज आवर आईज क्विकली व्हेन ए फ्लॅश ऑफ लाईट फॉल्स ऑन आवर आईज. जर अचानक एखादा प्रकाश, तीव्र प्रकाश आपल्या डोळ्यावरती पडतो त्यावेळेला आपण पटकन डोळे बंद करून घेतो बेटा. तो प्रकाश म्हणजे काय झालं? स्टिम्युलस. एव्हरीथिंग दॅट हॅपन्स अराउंड अस इज कॉल्ड एज स्टिम्युलस बेटा. अँड ए रिप्लाय ऑर रिएक्शन गिवन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द स्टिम्युलस इज कॉल्ड एज रिस्पॉन्स बेटा. अँड दिस एबिलिटी इज पॉसिबल ओनली इन द लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स. और ये बस जो जिंदा है उन्हीं में हो सकता है बेटा. मुर्दों का कोई रिस्पॉन्स नहीं होता है. ओके ना बेटा. इफ यू आर न्यू ऑन माय चॅनल देन डू सबस्क्राईब माय चॅनल. आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेटा. आता बघा हे मी तुम्हाला सांगणं आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करणं. ठीक आहे. माझं सांगणं म्हणजे काय तुमच्यासाठी? स्टिम्युलस आहे बेटा. आणि चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करणं हे काय आहे? रिस्पॉन्स आहे बेटा. मी म्हणालो चला पोर हो आवडला असेल तर कमेंट करा. आहे की नाही? मग माझं असं म्हणणं तुमच्यासाठी स्टिम्युलस आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन कमेंट करणं हा काय झाला? रिस्पॉन्स झाला बेटा. लाईव्ह एक्झाम्पल. लाईव्ह बेटा. लाईव्ह एक्झाम्पल. ओके ना. The leaves of mimosa plant get closed as we touch them. Mimosa plant माहितीये तुम्हाला? मिमोसा, नॉट समोसा बेटा. मिमोसा. मिमोसा प्लांट माहितीये तुम्हाला? लक्ष द्या. म्हणजे त्याला आपण लाजाळू असं म्हणतो बेटा. काय? लाजाळू. मिमोसा. ठीक आहे. नॉट समोसा. ठीक आहे ना. बघा लिव्ज ऑफ मिमोसा प्लांट स्पेलिंग या ठिकाणी देतोय, नोट करून घ्या. तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. मिमोसा याला आपण मराठीमध्ये लाजाळूचं झाड बघतो किंवा म्हणतो बेटा. लाजाळूचं झाड. आता लाजाळूचं झाड म्हणजे खूप मोठं नसतंय. आपण पाहिलंय? नाही. शेतामध्ये जात जा कधी कधी, मी पाहिलेलं आहे. लक्ष द्या. लाजाळूच्या झाडाला त्याच्या ब्रँचेस असतात बेटा. फार छोटं असतं आणि चिंचेच्या पानासारखं त्याला म्हणजे असे पानं लिफलेट असतात बाजूला अशा प्रकारचे. आणि ज्या वेळेला सपोज तुम्ही त्याला काय करता? टच करता. ऍज यू टच द लिव्ज देन व्हॉट विल हॅपन? ऑटोमॅटिकली बोथ द ब्रँचेस ऑफ द लिव्ज, ओके ना, ऑल द लिफलेट गेट क्लोज्ड ऑटोमॅटिकली बेटा. ते असे जर पसरून असतील ना का, असे पसरून जर असतील ना आणि तुम्ही टच केल्याबरोबर आपोआप मिटतात बेटा. दिस इज ऑल्सो ए रिस्पॉन्स गिव्हन बाय द प्लांट्स. गिव्हन बाय द प्लांट्स बेटा. या मिमोसा नावाच्या वनस्पतीमध्ये अशा प्रकारे तुमचा टच हा काय झाला?
टच हा काय झाला, स्टिम्युलस झाला. आणि त्यांनी पानं मिटून घेणं हा काय झाला, रिस्पॉन्स झाला किंवा त्याला प्रतिसाद असं म्हणतो बेटा. कुंडीमध्ये लावलेलं एखादं रोपटं बेटा, इट ग्रोज, इट्स ब्रँचेस ग्रोज टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ सनलाइट. इफ यू पुट द पॉट which contains a plant in the window, at that time what happens beta, the branches of that potted plant म्हणजे भांड्यामध्ये किंवा कुंडीमध्ये लावलेलं रोपटं, ठीक आहे ना. तर कुंडीमध्ये लावलेलं रोपटं जर आपण खिडकीमध्ये ठेवलं, इफ वी पुट द पॉटेड प्लांट इन द विंडो ऍट दॅट टाइम, ऑटोमॅटिकली द ब्रांचेस ऑफ दॅट पॉटेड प्लांट कम्स आउट ऑफ द विंडो, ग्रोज आउट ऑफ द विंडो बेटा. घराच्या बाहेर बघत येते खिडकीतून. सर आमच्यासारखंच की आम्ही खिडकीतून घराच्या बाहेर बघत असतो. तर बेटा एखाद्या कुंडीमध्ये जर आपण रोपटं लावलं ना बेटा, तर ते सुद्धा खिडकीत जर का ठेवलं आपण, तर त्याच्या ज्या फांद्या आहेत ना त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने खिडकीच्या बाहेर डोकावल्या जातात किंवा बाहेर पडतात. का बरं? कारण सनलाइट हा त्यांच्यासाठी स्टिम्युलस आहे बेटा. आणि त्यांनी बाहेर ब्रँचेसची ग्रोथ त्यांनी जी करून घेतली हा त्यांचा रिस्पॉन्स आहे बेटा. कारण सनलाइट इज व्हेरी इसेन्शियल फॉर देअर ग्रोथ, वी नो इट. फोटोसिंथेसिससाठी सनलाइट पाहिजेच आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकून घेतलेलं बेटा. ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथं मागच्या सगळ्याच आतापर्यंतच्या व्हिडिओच्या लिंक आहेत बेटा. युनिट वाईज आहे, चॅप्टर वाईज आहेत, ते तिथे तुम्ही बघून घ्या. वन मोर थिंग आय वुड लाईक टू डिक्लेअर टुडे, लवकरच मे बी त्याचं डेट वगैरे इकडे मी तुम्हाला पुन्हा डिक्लेअर करतो. लवकरच आपला जो पहिला युनिट संपलाय, पहिला चॅप्टर संपलाय, त्याच्यावरती एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ठीक आहे बेटा, एक ऑनलाईन टेस्ट होईल. ह्या ऑनलाईन टेस्टसाठीची जी लिंक आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवली जाईल. लक्षात येत आहे? तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक पाठवली जाईल आणि तुम्ही सगळ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन पेपर सोडवायचा आहे. पेपर सबमिट केल्याबरोबर तुम्हाला किती मार्क्स पडले हे सगळं कळणार आहे इन्स्टंट त्याच क्षणाला. लक्षात येते? आणि माझ्याकडे सुद्धा रिपोर्ट येईल तुमचा की तुमचे कोणते प्रश्न बरोबर आले आणि कोणते चुकले. लवकरच आपण अशा प्रकारची एक ऑनलाईन टेस्ट कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सो बी कनेक्टेड विथ मी, MG सायन्स सिम्प्लिफाईड चॅनल. ओके बेटा, माझ्यासोबत माय विजन या ग्रुप सोबत आणि MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनल सोबत कनेक्ट मध्ये राहा. लवकरच तशा प्रकारचं एक ऑनलाईन टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत बेटा. कम बॅक. ए क्रीपर प्लांटेड इन द कोर्ट यार्ड बेंड्स टुवर्ड्स अ सपोर्ट. जर आपण अंगणामध्ये एखादी वेल लावली असेल तर वेली कुणीकडे झुकतात? जिथे सपोर्ट मिळाला तिथं जातात, स्प्रिंग सारखा दोरा बांधतात आणि पुढे चालतात. बरोबर आहे की नाही? दोरा नसतो ते. ठीक आहे ना बेटा? तणाव म्हणतो त्याला आपण, तणाव म्हणतो. तर ते तणाव त्या ठिकाणी गुंडाळून पुढे निघून जातात. लक्षात येते ना? त्याचबरोबर एखादं रोपटं जर आपण लावून कुंडी जर खिडकीमध्ये ठेवली तर ते रोपट्याच्या फांद्या खिडकीच्या बाहेर झुकतात बेटा. त्याचं रिझन आहे सनलाईटसाठी. एवढंच काय आहे बघ, अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येऊ शकतात. बरोबर आहे? झाडांची मुळं जमिनीमध्ये खाली वाढतात. बरोबर आहे बेटा? हे काय आहे? इट इज द रिस्पॉन्स गिव्हन बाय द रूट्स टू द स्टिम्युलस ऑफ वॉटर. पाणी या स्टिम्युलसला वनस्पतीच्या मुळांनी दिलेला रिस्पॉन्स आहे. बरोबर आहे की नाही? फुलांच्या पाकळ्या सकाळी सकाळी उमलतात बेटा. तर त्या फुलांच्या पाकळ्या, बरोबर आहे ना, सनलाईटला त्यांनी दिलेला रिस्पॉन्स आहे. समजते बेटा? म्हणजे सजीवांची हालचाल कशा रूपात होत असते? स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सच्या रूपामध्ये होत असते बेटा. इफ यू विश टू बिकम समथिंग देन यू हॅव टू डू हार्ड वर्क. देन विश टू बी समथिंग इज द स्टिम्युलस अँड डुईंग हार्ड वर्क इज द रिस्पॉन्स. तुम्हाला काहीतरी व्हायचंय, काहीतरी बनायचंय, हे तुमच्यासाठी चेतना आहे बेटा. आणि तुम्ही त्याच्यासाठी कठोर परिश्रम करता, मेहनत करता, हे काय आहे? तुम्ही दिलेला प्रतिसाद आहे बेटा. जीवनातली प्रत्येक गोष्ट स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स मध्ये चालत असते. मी या ठिकाणी तुम्हाला शिकवतोय. तुमचं शिकणं, तुमचं दररोज येऊन किंवा त्या वेळेमध्ये येऊन अटेंड होणं, उपस्थित राहणं, हा माझ्यासाठी स्टिम्युलस आहे. आणि म्हणून मी शिकवतो, हा त्या स्टिम्युलसला दिलेला रिस्पॉन्स आहे बेटा. आणि तुमच्या बाबतीमध्ये काय? माझं शिकवणं हा स्टिम्युलस आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष शिकायला येऊन बसणं तुमच्यासाठी रिस्पॉन्स आहे बेटा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळ्या घटना अशाच चालू असतात. स्टिम्युलस रिस्पॉन्स, स्टिम्युलस रिस्पॉन्स. बरोबर आहे? वनस्पती सुद्धा, इव्हन प्लांट्स ऑल्सो गिव्ह रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस बेटा. वनस्पती सुद्धा चेतनेला प्रतिसाद देत असतात आणि त्यातूनच त्यांच्या हालचाली घडून येत असतात बेटा. म्हणून काय म्हणालो? द मुवमेंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर पॉसिबल अँड इट ऑकर्स इन द फॉर्म ऑफ स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. सजीवाच्या शरीरात घडून येणाऱ्या सगळ्या हालचाली चेतनेला दिलेल्या प्रतिसादाच्या रूपामध्ये घडून येत असतात. आता प्राण्यांमध्ये काय होतं? तर जागा सोडण्याचे प्रसंग घडून येतात. जागा सोडण्याचे म्हणजे ॲनिमल्स कॅन गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, व्हेअर plants cannot go from one place to another place. But
देअर मुवमेंट ऑकर्स बेटा. ठीक आहे ना, हालचाली घडून येतात, बरोबर आहे ना. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वनस्पतीच्या फांद्या पानं यांची वाढ होते, पाण्याच्या दिशेने मुळांची वाढ होते. मग ही एका ठिकाणापासून पुढच्या ठिकाणापर्यंत झालेली हालचाल नाही का त्यांची? येस, द ग्रोथ इन प्लांट इज ऑल्सो द मुवमेंट. वनस्पतीत होणारी वाढ ही एक प्रकारची हालचालच आहे बेटा. नाहीतर इतकुसं छोटंसं रोपटं असतं त्याचं पुन्हा मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होतं. हे काय आहे सगळं? दिस इज मुवमेंट फ्रॉम दिस हाईट टू दॅट हाईट. बरोबर आहे बेटा. या छोट्याशा हाईट पासून मोठ्या हाईट पर्यंत त्याची ग्रोथ झाली म्हणजे हालचाल झाली. परंतु एक आहे, प्लांट्स कॅन नॉट लिव्ह द प्लेस, कॅन नॉट चेंज द प्लेस बेटा, बट वी कॅन चेंज द प्लेस टू गिव्ह द रिस्पॉन्स. लांब थांबून कुणीतरी आपल्याला जोरात शिवी दिली, घेऊन असलं एक्झाम्पल तरी सांगतो. लांब थांबून कुणीतरी आपल्याला म्हणजे जोरात रागावलं किंवा शिवी दिली, उलट सुलट काहीतरी बोललं बेटा, आपण त्याला तिथं जाऊन रिस्पॉन्स देतो की नाही? गच्ची पकडून बुक्कीनं तोंड फोडतो की नाही? है ना, रिस्पॉन्स आहे बेटा. आणि अशा पण ॲबिलिटीज असल्या पाहिजे, यात वाईट काहीच नाही. बरोबर आहे ना. आजच्या काळामध्ये तुम्ही जर असं फारच संत होऊन बसला तर तेही कठीण आहे बेटा. संत होऊन बसा ना आवश्यक त्या ठिकाणी, पण गरजेनुसार तुम्हाला शस्त्र सुद्धा वापरावं लागेल. बरोबर आहे ना, आहे की नाही? एनिवे, आपल्या संरक्षणार्थ आपण अशा कृती केला तर काय हरकत नाही. आपण चुकीचे नसताना का सहन करावी ना करत? एनी हाऊ बेटा, कम बॅक. आपल्याला इथं हे शिकवायचं नाहीये. मुळात लक्षात घ्या बेटा, छोट्यातल्या छोट्या आळीपासून, किड्या मुंग्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या हत्तीपर्यंत, शार्क देव माशापर्यंत, वेल ठीक आहे ना, मासा. तर ह्या सगळ्याच्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स देत असतात. सो रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाय means what beta? Ability to give different responses to the things happening around us is called as responsiveness to the stimulus. आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. यालाच आपण चेतना क्षमता असे म्हणत असतो बेटा. वनस्पतींमधल्या हालचाली बघितल्या, प्राण्यामधल्या हालचाली बघितल्या, कशाच्या स्वरूपात आहेत बेटा? स्टिम्युलन्स रिस्पॉन्स. बरोबर आहे. इथं लिहितो मी स्टिम्युलन्स, इथं लिहितो ऑर्गॅनिझम, इथं लिहितो रिस्पॉन्स. हा स्टिम्युलस आहे, हा ऑर्गॅनिझम आहे, हा त्या ऑर्गॅनिझमने दिलेला रिस्पॉन्स आहे. स्टिम्युलस इम्पॅक्ट म्हणजे परिणाम करतो सजीवावरती, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, स्टिम्युलस म्हणजे चेतना सजीव प्रतिसाद. बघा कसं कनेक्शन आहे, काय काय होतं याच्यामध्ये. तर ह्या स्टिम्युलसचा परिणाम आपल्यावर होतो. परिणाम झाल्याबरोबर आपण काय करतो? रिस्पॉन्स देतो. म्हणून चेतना, सजीव आणि प्रतिसाद यांच्यामध्ये अशा प्रकारचं एक बॉन्डिंग आहे बेटा. काय आहे? बॉन्डिंग आहे. समजते ना? अशा प्रकारचे एक बॉन्डिंग आहे बेटा प्रत्येक गोष्टीला. बरोबर आहे ना. म्हणजे प्रतिसाद तेव्हाच मिळतो ज्या वेळेला आपल्याला आपल्या समोर काहीतरी स्टिम्युलस असतो. बरोबर आहे. काहीतरी टार्गेट तुमच्या समोर आहे, म्हणूनच तुम्ही अभ्यास करताना तर तुमच्या समोर असणारं ते सुंदर स्वप्न हे तुमच्यासाठी स्टिम्युलस आहे बेटा. आणि त्या तुमच्या सुंदर स्वप्नासाठी तुम्ही अभ्यास करताय, प्रयत्न करताय, आपल्या चॅनलला जॉईन होताय. हे काय आहे बेटा? हा आहे प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. येते लक्षामध्ये बेटा. तो आज के लिए इतना ही बेटा. Further details in the next period. In the next lecture, we will learn about the next characteristic, that is the reproduction. आज आपण इथेच थांबतोय बेटा. बाकीचा जो डेटा आहे तो आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहेत. त्याला रिप्रोडक्शन हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचं. ते सुद्धा खूप सुंदर प्रोसेस आहे आपल्या जीवनामधली. ठीक आहे ना. आता हे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्ससाठी आपली नर्वस सिस्टीम किंवा चेतासंस्था त्याला म्हणतो ती काम करत असते. बरोबर आहे ना. इथं माझ्या हाताला काहीतरी टोचलं तरी ते मेंदूला कळतं. लक्षात येते की नाही? काहीतरी टोचलंय हे मेंदूला कळतं आणि मग मेंदूमधून रिस्पॉन्स जात असतो. मग टोचल्याच्या नंतर त्याचं पुढं काय करायचं याचा आदेश, याची ऑर्डर मेंदू आपल्याला देत असतो. त्यानुसार आपण रिॲक्ट होत असतो. ती एक वेगळी प्रोसेस आहे. त्या सगळ्या वेगळ्या प्रोसेसेस आपल्याला थोडं थोडं मोठं झाल्यावर बघायचे आहेत बेटा. सगळंच या ठिकाणी बघणं पॉसिबल नाही. वी आर नाऊ बच्चू ना, बच्चू ऑफ लोअर क्लास, दॅट इज 6th क्लास बच्चू आहे ना. 6वीचे छोटे छोटे चिले पिले होता आपण. चिले पिले नाही बेटा, चांगले विद्यार्थी होता आपण. ठीक आहे ना. तर पुढे जाऊन आपल्याला जास्त चांगल्या गोष्टी शिकायच्या आहे, डिटेलमध्ये शिकायचं. काळजी करू नका. स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणारच आहोत. एवढं माहीत असू द्या. मुवमेंट्स अकरिंग इन द प्लांट्स आर इन द फॉर्म ऑफ स्टिम्युलन्स अँड रिस्पॉन्स. मुवमेंट्स ऑकर इन द एनिमल आर ऑल्सो इन द फॉर्म ऑफ स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. वनस्पतीत घडणाऱ्या हालचाली चेतना आणि प्रतिसादाच्या रूपात घडून येतात. प्राण्यामध्ये सुद्धा घडणाऱ्या हालचाली या चेतना आणि प्रतिसादाच्या रूपामध्ये घडून येत असतात. फक्त फरक इतकाच आहे बेटा, प्राणी हालचाल करू शकतो प्रतिसाद देण्यासाठी, वनस्पती जाग्यातच राहतात, म्हणजे जागा सोडत नाहीत. वनस्पती हालचाल करतात पण आपल्यासारखं जागा सोडत नाहीत. ओके बेटा. आपल्या मागच्या अभ्यासाचे फोटो आहेतच ना, तर ते फोटो मी या ठिकाणी पब्लिश करतोय, सगळ्यांनी बघून घ्या. ओके बेटा.
तर अशा पद्धतीने फोटो पाठवणारे विद्यार्थी अर्थात नेहमीच मला आवडतील. नक्कीच त्यांचा अभ्यास मला आवडतो आणि आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, कंटिन्यूशन ठेवा बेटा. नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकमिंग सक्सेसफुल पर्सन. ओके ना. यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवणार नाही बेटा. फक्त प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा. आलं का लक्षामध्ये? इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन काइंडली डू सबस्क्राईब. इफ यू मोर लाईक दिस व्हिडिओ देन डू शेअर. ओके ना. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा बेटा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये टाइप करून मला प्रतिसाद द्यायला विसरू नका बेटा. ओके. सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर बेटा. तब तक के लिए जय हिंद.